सरस्वती देवी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 10वी 12वी आणि 12वीच्या झालेला आहे। तर हजारो विद्यार्थी इथे नमस्कार, मी गोपाली, तुम्ही बघत आहात या कार्यक्रमाला आता जे आहे सध्या सुरुवात असताना आपल्या संस्कृतीमध्ये आपण श्लोक बोलतो, आपण सगळ्यात हात जोडून तो श्लोक बोलायचा आहे। नमस्ते शारदे देवी मां पुस्तक धारिणी अध्यक्ष राजेंद्रजी गणपती बाप्पा आपले सर्वांना एका गणपती बाप्पाचा श्लोक बोलून आपण सगळे जोरदार गणपती बाप्पा मोरया जयघोष करायचा आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरुते देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। आपल्या मान्यवरांच्या हस्ते आत्ताच प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन झालेलं आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हायचे आणि आता बदलापूर शहर अध्यक्ष श्री रमेशजी सोळसे आणि श्री किरणजी भाई यांना विनंती आहे की आपण आमदार किसन कथोरे साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं। जोरदार न्याय झाला पाहिजे। किसन कथोरे भारतीय जनता पार्टीचे सर्वांचे लाडके आदरणीय किसन कथोरे साहेब यांचं स्वागत आपले रमेश सोळसे साहेब आणि किरण भाई साहेब करतात। त्यानंतर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय जितेंद्रजी टाकी यांचं स्वागत पुन्हा एकदा शहर अध्यक्ष रमेश सोळसे आणि किरण भाई साहेब करतात। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्यासाठी। हे मान्यवर विशेष वेळ काढून आलेले आहेत। आपलं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे। त्यानंतर आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि त्या पुत्रशंकरावर आपण साजरे केलेला आहे की राजेंद्रजी घोरपडे भारतीय जनता पार्टी गटनेते आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे यांचा वाढदिवस आणि वाढदिवस सोहळा हा पुत्रशंकरावर हा साजरा आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आपले लाडके नेते राजेंद्रजी घोरपडे यांचं स्वागत करत आहेत बदलापूर शहर अध्यक्ष किरणजी भाई आणि रमेश सोळसे साहेब। आपल्या या मंचावरती अनेक मान्यवर सर्वांना प्रश्नाची विनंती करत आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे वेळेच्या अभावी आपल्याला काही गोष्टी शब्दसंग्रहाने कराव्या लागेल। मंचावर असलेल्या सर्वांचं मी शब्दसंग्रहाने स्वागत करत आहे। सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजत आल्या पाहिजेत। आपल्या सगळ्यांना महामंत्रीजी संभाजी साहेब, माजी शहर अध्यक्ष शरदजी तेली, जयवंत मोठे साहेब, उत्तम विशे साहेब, प्रणिता कुलकर्णी ताई, प्रमिला पाटील ताई, स्वामी डालविन साहेब, तेजस मस्कर साहेब, मीनल मोरे ताई, त्याच्यानंतर प्रमिला पाटील ताई, हर्षदा सोळसे ताई, राजश्री घोरपडे ताई आणि इतर सर्व मान्यवरांचं आपण एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करत आहोत। त्यानंतर आपले शहर अध्यक्ष असलेले श्री रमेशजी सोळसे साहेब प्रस्तावना देण्यासाठी मंचावर येतात। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रमेशजी सोळसे। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, भारतीय जनता पार्टी गुणगौरव सोहळ्याला उपस्थित आपले लाडके आमदार श्री किसन कथोरे साहेब, आपले जिल्हाध्यक्ष जितेंद्रजी टाकी साहेब, आपले ज्यांचा आज वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण हा कार्यक्रम करत आहेत ते आहे आपल्या शहराचे नेते राजेंद्रजी घोरपडे साहेब व सन्माननीय व्यासपीठ। आपण माझ्या समोर जे बसलेले आहेत ते 10वी 12वी व 15वी
याच्यात चांगले गुण प्राप्त केले असे सर्व हुशार विद्यार्थी आपल्या सर्वांना चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झाल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो. आपण जसा 10वी-12वीचा अभ्यास केला तसा पुढे अजून चांगल्या मार्गाने अभ्यास करून आपण आपल्या प्रगती करत राहावी. ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आपण गुणगौरव सोडत विद्यार्थ्यांचं प्रोत्साहन देण्याकरता तसेच एक दिशा मिळण्याकरता हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत. त्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा सत्कार होऊन विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील तर त्या ऐकून घेऊन त्या अडचणी प्रवेशाच्या अडचणी असतील तर आम्ही त्या सोडवण्यास प्रयत्न करतो. त्या असतील त्या सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू. आज या ठिकाणी आम्हाला आपले लाडके आमदार प्रमुख पाहुणे म्हणून पावले आमच्या बदलापूरकरांसाठी हे भाग्य आहे. भारतीय जनता पार्टीसाठी एक आनंदाची बातमी आहे. आपण काही दिवसात मंत्री व्हाल. आमच्या बदलापूरकरांसाठी आपणास मनापासून शुभेच्छा. भारतीय जनता पार्टीच्या शहरामध्ये विविध कार्यक्रम करत असते. प्रदेशावरून आले, जिल्ह्यावरून आले सर्व कार्यकर्ते शहरात देशभूमी पुरेपूर आणि परिपूर्ण राबवण्याचा प्रयत्न करू. सध्या शहरात भारतीय जनता पार्टीसाठी एक चांगलं वातावरण आहे. सगळे माझे सहकारी नगरसेवक कार्यकर्ता बंधू भगिनी सगळ्यांना एकनिष्ठेने काम करतात आहेत. मी आपणास सांगू इच्छितो या सर्वांना सोबत घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक चांगला काम भारतीय जनता पक्ष हे उभा करू. आपण असा आपणास ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, आताच बदलापूर शहर अध्यक्ष रमेशजी सोळसे यांनी थोडक्यात प्रस्तावना दिली आहे आणि आपले बदलापूर शहर पश्चिमचे अध्यक्ष श्री किरणजी भोईर यांना मी 2 शब्द बोलण्याची विनंती करत आहे. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज खास करून ज्यांचा सत्कार, ज्यांचा बदलापूरमधील अतिशय गुणवंत विद्यार्थी ज्यांच्या सत्कारासाठी सन्मानासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले 5 वेळा आमदार म्हणून प्रचंड मताधिक्याने विजयी असलेले मुरबाड विधानसभाचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे साहेब या ठिकाणी उपस्थित. जरा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्रजी डाकी साहेब आणि खास करून एक सत्कार मूर्ती म्हणून ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांचा वाढदिवस आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष गटनेते आमचे नेते राजेंद्रदादा घोरपडे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर यांचं शब्दसंपदाने मी स्वागत करतो. खरं तर आमदार साहेब आज ही एवढी प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे. खरं तर एक वेळ असा येईल की गुणवंत विद्यार्थी इतके असेल आपल्याला जाहीर सभा घ्यावी लागेल असं वाटतंय. कारण की जेवढी इथे गर्दी आहे तेवढीच गर्दी या ठिकाणी बाहेर या वरांड्यामध्ये एवढी गर्दी आहे. अतिशय आनंद वाटतो की एवढे गुणवंत विद्यार्थी आपल्या बदलापूर सारख्या शहरामध्ये राहतात. खरोखरच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की बदलापूर ही भूमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण या ठिकाणी राहत असताना खरोखरच अभिमान वाटतो की आपल्या ज्या काही गरजा असतील, ज्या काही मागणी असतील, या सर्व विकासाच्या रूपाने असतील या पूर्ण करण्याचं काम या व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय आमदार कथोरे साहेब या ठिकाणी करत असतात. मगाशीच आदरणीय शरदजी तेली साहेब यांनी सांगितलं की मेट्रो असेल, पाणी पुरवण्याच्या योजना असतील, सर्व ज्या काही योजना आहेत या केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या बदलापूरकरांना पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आमचे माननीय आमदार कथोरे साहेब करत असतात. जर आपल्याला आज जर मार्क पाहिले असतील तर 99.80% मिळवलेले गुण असे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या बदलापूर शहरामध्ये आहेत.
कधी कधी असं वाटतं की एवढे गुण यांना मिळतात, यामागे यांची खरी ताकद काय? तर ही प्रचंड ताकद म्हणजे त्यांची स्वतःची मेहनत आहे. त्यांच्या पाठीमागे असलेले त्यांचे आई वडील यांची मेहनत आहे, त्यांचे मित्र असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन हे त्यांच्या पाठीशी असतं. तेव्हाच कुठेतरी ही यशाची पायरी त्यांनी या ठिकाणी गाठलेली असते. दुसरं महत्वाचं सांगेल की आपल्याला ज्यावेळी यश मिळतं ते यश फक्त हे तात्पुरतं नसावं, ते कायमस्वरूपी यश असावं. त्याच्यामध्ये या यशामध्ये त्याचं सातत्य असावं, तरच कुठेतरी आपण या आयुष्यामध्ये यशस्वी म्हणून कुठेतरी आपली त्यामध्ये तुलना त्याची गणना होऊ शकते. म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं सातत्य कसं असावं. फक्त 10वीला 90% 95% मिळाले, 12वीला 80, ग्रॅज्युएशनला 50 असं होता कामा नये. मगाशी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की माननीय आमदार कथोरे साहेब सलग 5 वेळा निवडून आले. ज्यावेळेस तुम्ही जर त्यांची पहिली जर डिफरन्स बघितला असेल लीड, सर्वात पहिले 10,000चं असेल, 40,000, 60,000, लाखाचं, दरवेळेस ते मताधिक्य त्यांचं वाढत 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 गेलेलं आहे. त्यामुळे सलग 5 वेळा ते आमदार म्हणून आपण या ठिकाणी त्यांना विराजमान केलेलं आहे. तसंच आपल्या आयुष्यामध्ये देखील आपण कुठे कमी होता कामा नये. दरवेळेस हा आपला आलेख आहे, हा वाढता गेला पाहिजे. खरं तर विद्यार्थ्यांना त्याच्या पालकांना विनंती करेल की त्यांना आयुष्यामध्ये त्यांना कष्टाचे चापकाचे फटके पडू द्या. शासन यंत्रणा काय आहे त्यांना खरी या वयात कळू द्या. स्पर्धा परीक्षा काय ते यांना ह्या वयामध्ये कळू द्या. नाहीतर बऱ्याच वेळा असं असतं की मुलगा इंजिनियर जरी झाला तरी त्याला मीटरचं सेंटीमीटरमध्ये सेंटीमीटरचं फुटात हे त्याला अजिबात करता येत नाही. कारण की याचं उदाहरण आम्ही त्यावेळेस बघत असतो. व त्यावेळेस कधी कधी असं वाटतं की शिक्षण व्यवस्था कुठे चाललेली आहे, की आपण फक्त मार्कवंत आहोत की आपण फक्त गुणवंत आहोत. प्रॅक्टिकली पण आपल्याला त्या ठिकाणी उतरावं लागेलच. त्यामुळे मी सर्वच पालकांना विद्यार्थ्यांना विनंती करेन की आपण जशी मेहनत करतात ती अशीच मेहनत चालू राहू दे. ज्यावेळेस आपण फुलपाखरू बघतो, त्या फुलपाखरूचं पिल्लू असेल त्याचं छोटंसं, आणि ते ज्यावेळेस त्याच्या कोशातून बाहेर जेव्हा पडतं ते अतिशय प्रचंड धडपड करत ते जेव्हा बाहेर पडतं तेव्हा त्याच्या पंखामध्ये बळ आलेलं असतं आणि स्वतःच्या ताकदीवर ते त्या ठिकाणी उडायला लागतं. मग अशा परिस्थितीमध्ये जर का ते कोश आपण स्वतःवर हातवून काढला आणि त्या पाखराला जर बाहेर काढलं तर तसंच त्या ठिकाणी मरून पडेल. तशीच परिस्थिती आपली देखील आहे. आता आपण जेवढी मेहनत कराल, जेवढे कष्ट कराल, तर ते आपल्याला भविष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आपल्या पंखामध्ये ताकद येईल ही या ठिकाणी मी तुम्हाला विश्वास देतो. खरं तर एक तास जर आपण बराच वेळ या ठिकाणी बसलेले आहात, बरेच मान्यवर आहेत त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे. आपलं फार काही वेळ घेत नाही, परंतु ज्या ज्या काही गोष्टी असतील, आपले कॉलेजेस असतील, ऍडमिशन असतील, भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यालयामध्ये आपण जाऊन आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या ठिकाणी सोडवण्याचा 100% प्रयत्न या ठिकाणी केला जाईल, याबद्दल मी तुम्हाला विश्वास देतो. आणि यानंतर आपण लवकरच आपला कार्यक्रम जो काही आपण सन्मानित आपण आहात, आपल्याला सर्वांचा सन्मान करायचा आहे, त्या निमित्ताने लवकरच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. आणि या ठिकाणी मी आपलं मार्गदर्शन बोलण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि इथेच आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत किरणजी भोईर यांच्यासाठी. अगदी मार्मिक शब्दामध्ये त्यांनी तुम्हाला छानपैकी मार्गदर्शन केलंय. आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे असं म्हटलं जातं, वर्षाचे असतात 365 दिवस, महिन्याचे असतात 30 दिवस, आठवड्याचे असतात 7 दिवस, पण आपल्या सगळ्यांचा आवडता एक दिवस तो म्हणजे आपल्या राजन दादांचा. एकदा जोरदार टाळ्या राजन सरांसाठी झाल्या पाहिजे. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य आणि गुणगौरव सोहळा हा दूरदर्शन योग आपण इथे साध्य केलेला आहे. आणि मी राजेंद्रजी घोरपडे यांना नम्र विनंती करते की आपण आपलं मार्गदर्शन आपल्या मुलांना करायचं आहे. भारतीय जनता पार्टीच्या गुणगौरव सोहळ्याकरता विशेष करून या ठिकाणी तुमचे आमचे सर्वांचे आवडते जे आपण सर्वांनी 5 वेळा निवडून दिलेले आमदार किसनराव कथोरे साहेब, खास करून या ठिकाणी आलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र जितेंद्रजी डाकी साहेब, सचिव संभाजीराव शिंदे, नगरसेवक संजय भोईर,
नगरसेवक जयवंत मुठे, शरद तेली, अण्णा कुलकर्णी, सूरज मुठे, प्रमिलाताई पाटील, सोळशे मॅडम, राजेश्रीताई घोरपडे, मिनल मोरे, प्रणिताताई कुलकर्णी, प्रदीप गीते, आमच्या गुरव मॅडम, स्वामीश्री डार्विन, दिनेश कतोरे, उत्तमराव विशे, शाकीरबाई शेख, सूर्यकांत धुळे, विशाल साखरे, सुधीर भोसले, बंटी वस्कर, हर्षद घोरपडे, मांजिरे, सर्व व्यासपीठासमोर बसलेले आदित्य पाटील, सर्व कार्यकर्ते आणि बंधू भगिनींनो, मी जास्त वेळ बोलणार नाही. 12:15 वाजलेले आहेत. 1 वाजेपर्यंत आमच्या तिन्ही 14 जणांची भाषणं संपून तुमचा कार्यक्रम चालू होईल याची तुम्हाला मी खात्री देतो. जागा कमी आहे, बाहेर सुद्धा तेवढेच विद्यार्थी, त्यामुळे आम्ही जास्त बोलणार नाही, मार्मिकच बोलू. कारण आपला गुणगौरव सोहळा होणं हा महत्वाचा भाग आहे. आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा गुणगौरव होणार आहे. प्रत्येकाचं नाव घेऊन त्याचा सत्कार केला जाणार आहे. असा एकही विद्यार्थी या ठिकाणी आलेला वंचित राहणार नाही याची आम्ही कार्यकर्त्यांनी दक्षता घेतलेली आहे. त्यामुळे कार्यक्रम थोड्याच वेळात आपण सुरू करू. व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम सुरू होईल. प्रत्येकाला आपापला गुणगौरव सोहळा झाल्यानंतर त्याला बक्षीस दिलं जाईल, अल्पोपहार दिला जाईल आणि मग आपण कार्यक्रमाची सांगता या ठिकाणी करणार आहोत. फक्त तुम्हाला अर्धा तास या ठिकाणी बसायचे, शांतचित्ताने आपण सर्वांनी बसावे. कारण या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेब बदलापूर शहरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मार्गदर्शन करत असताना बदलापूरचा विकास कुठच्या दिशेने चाललेला आहे, कशा पद्धतीने तुमचं सहकार्य हवं आहे त्याबद्दल ते बोलणार आहेत. आमचे डाकी साहेब या ठिकाणी आलेले आहेत, ते जिल्ह्याचे आहेत. प्रदेशावरनं सरकारची काही ध्येय धोरणं आहेत, विद्यार्थ्यांच्या बाबतीमधले, ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीमधले किंवा इतर सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीमध्ये काय ध्येय धोरण आहेत या संदर्भात ते बोलणार आहेत. त्यामुळे होणारे जे काही आपल्याला विचार ऐकायचे आहेत ते खूप शांततेने ऐकायचे आहेत. जास्त वेळ आम्ही तुमचा घेणार नाही. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी गेल्या 8-10 दिवसापासून खूप मेहनत घेतलेली आहे आणि मेहनत घेत असताना त्यांनी नियोजन जे केलेलं आहे कार्यक्रमाचं, ते नियोजन चांगलं केल्यामुळं या ठिकाणी हा हॉल पूर्ण भरलेला आहे आणि एवढीच विद्यार्थी अजून खाली उभे आहेत. बाहेर असणाऱ्या विद्यार्थ्यांसुद्धा आतमध्ये बोलून त्यांचा सत्कार केला जाणार आहे असं बाहेरच्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो. कोणत्याही विद्यार्थ्याला आपण राखीव ठेवणार नाही. मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करेन, आभार मानेन की माझा वाढदिवस आज या ठिकाणी गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातून आपण साजरा करतायत याचा मला अभिमान वाटतो. त्यामुळं मी मनापासून आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि आलेल्या माझ्या विद्यार्थी बंधू आणि भगिनींचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी मगाशी शरद तेली यांनी काहीतरी सांगितलं की बाबा प्रवेशासाठी आपल्याला जे मार्क्स आहेत त्याच्यावरती जर काही लाईन जात असेल तर आपण प्रयत्न करू नका. कारण तुम्हाला मी सांगतो की बदलापूरमध्ये जे शाळा कॉलेज ज्या आहेत त्या सुद्धा खूप चांगल्या आहेत. बदलापूरकरांनी जास्तीत जास्त ऍडमिशन बदलापूरमधल्या शाळांमध्येच घ्यावे. कारण जर काही एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की 80% मार्क्स मिळालेत म्हणून मी मुंबईला ऍडमिशन घेतो किंवा लोणावळ्याला किंवा पुण्याला ऍडमिशन घेतो, तर जाण्या येण्यासाठी जो वेळ लागतो तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही घरी अभ्यास केला तर त्या कॉलेजमध्ये शिकवल्यापेक्षा जास्त घरी मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. त्यामुळं पालकांना एक सूचना अशी आहे की विद्यार्थ्याचा जरी हट्ट असेल तरी त्याला समजून सांगण्याची आपल्याला गरज आहे की बाबा तुला मार्क्स चांगले मिळालेले आहेत, परंतु जर का तू आदर्शमध्ये किंवा इथे भारत पन्नामध्ये जर ऍडमिशन घेतली तर प्रवासाचे सकाळचे 2 तास 3 तास आणि संध्याकाळचे 3 तास असा 6 तास तुझे वाचणार आहेत. त्यामुळे तू इथेच ऍडमिशन घ्या. एखाद्याला सिव्हिलला जायचंय, डिप्लोमाला जायचंय किंवा इंजिनिअरिंग क्षेत्राला जायचं आहे तर मात्र आपल्याला पर्याय नाही, आपल्याला त्या त्या भागामध्ये जावं लागणार आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ज्याला कमी मार्क्स मिळाले त्यांनी खचून जाऊ नका आणि ज्याला जास्त मार्क्स मिळालेले त्यांनी सुद्धा गर्वाने किंवा हवेत राहू नका. कारण की या ठिकाणी एक उदाहरण तुम्हाला देईल की 50% मार्क्स मिळालेल्या 10वीच्या विद्यार्थ्याला 12वीला पण 50% मार्क्स मिळाले आणि 15वीला पण 50% मार्क्स मिळाले आणि तो विद्यार्थी आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाला. कारण त्याला माहिती आहे की आपल्याला जीवनामध्ये मेहनत करायची आहे. त्यांनी त्याचं शिक्षण पूर्ण केलं, व्यवसायात लागला आणि यशस्वी झाला. परंतु ज्याला 80%, 90% किंवा 90% पेक्षा जास्त मार्क्स असतात
त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी असं वाटतं की आपण कुठेतरी मोठं झालं पाहिजे. निश्चितच स्वप्न प्रत्येकाने बघितली गेली पाहिजेत. तुमचं सुद्धा स्वप्न साकार करण्याची तुमची जबाबदारी आहे, आमची जबाबदारी आणि पालकांची जबाबदारी आहे. परंतु आपण जर आपल्या बुद्धी क्षमतेपेक्षा जास्त कुठेतरी जाण्याचं कुठेतरी साईडला जायची तयारी ठेवली तर मात्र आपण कुठेतरी मागे पडू. कारण मग ज्याला आत्ता 10वीला 90% मार्क्स आहेत तो 12वीला डायरेक्ट 70% येतो आणि 15वीला तो डायरेक्ट 50%च्या खाली जातो, कधी कधी नापास सुद्धा होतो. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, जास्त मार्क्स मिळाल्याने आपल्याला भारावून जायला आणि कमी मार्क्स मिळाल्याने नाराज होऊ नये. या ठिकाणी आपल्याला या बदलापूर शहरामध्ये अनेक शिक्षण व्यवस्था आहेत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना मगाशी आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलं, मी दरवर्षी सांगत असतो की जर आपल्याला कुठेही ऍडमिशन मिळाली नाही तर भारतीय जनता पार्टीची ती एक जबाबदारी आहे की आम्ही त्या शेवटच्या विद्यार्थ्याला सुद्धा शिक्षणापासून वंचित ठेवणार नाही. त्याला ऍडमिशन देऊच. फक्त तुमची एकच अट शिथिल असेल की आम्ही ज्या सांगू त्या कॉलेजला त्याला ऍडमिशन घ्यावी लागेल. अशी आपल्या सर्व पालकांना आज मी या ठिकाणी शाश्वती देतो. कारण पालकांना असं वाटतं की माझ्या मुलाला जास्त मार्क्स मिळाले म्हणून ह्या कॉलेज नाही तर त्या कॉलेज असं करत करत जेव्हा त्याच्या ज्या लिस्ट, ज्या कट ऑफ लिस्ट संपतात त्याच्यानंतर मग त्याचं ऑनलाईन ऍडमिशनचं सुद्धा डेट संपलेली असते आणि मग तो विद्यार्थी एकदम फ्रस्ट्रेट होऊन जातो. मग आज आता मला कुठेच ऍडमिशन नाही, मग मला 80% मार्क्स मिळालेत तरी सुद्धा मला ऍडमिशन मिळत नाही. मग तो कुठच्या तरी वेगळ्या विचारात त्याच्या डोक्यात येत असतात. त्याच्यामुळे पालकांना, सगळ्या विद्यार्थ्यांना माझा स्वतःचा अनुभव सांगतो की तुमचं ऑनलाईन मध्ये ज्या कॉलेजमध्ये पहिला नंबर लागलेला आहे तिथे पहिल्यांदा तुम्ही तिथली जी नॉमिनल फी आहे ती भरून प्रवेश घ्यावा. नंतर तुम्ही सेकंड लिस्ट, थर्ड लिस्टला तुम्हाला तिकडे ट्राय करायचं तिकडे करा. नाहीतर विद्यार्थी काय करतात की मनासारखं कॉलेज मिळालं नाही तर ते काय करतात की ऍडमिशनच घेत नाही, मग त्याला कुठेच कॉलेज मिळत नाही. तर असं करू नका विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला पहिल्या लिस्टला जिथे नंबर लागेल तिथे तुम्ही ऍडमिशन घ्यावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे. या बदलापूर शहरात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमचे सर्व नगरसेवक, सर्व कार्यकर्ते ज्या ज्या विभागामध्ये काम करतात त्या त्या विभागामध्ये आपण त्यांची गाठीभेटी घ्या, आपल्याला ते निश्चित मदत करतील. आजच्या या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी जास्त बोलू इच्छित नाही, परंतु निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बदलापूर शहरामध्ये जो काही आता विकास सुरू आहे त्याच्यावरती 2 मिनिटं मात्र मी निश्चित बोलेल. तुम्हाला आठवत असेल की मी आमदार किसन कथोरे यांच्या विधानसभेच्या निवडणुकीला भाषणामध्ये काही कमिटमेंट केल्या होत्या, काही शब्द दिले होते की बदलापूर शहर आता विकासाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये चाललेला आहे. कॉन्क्रीटचे रस्ते सगळीकडे झाले, आता मात्र आपण आता विकासाचा दुसरा टप्पा म्हणजे आपल्याला सगळ्यात महत्वाचं आपली कमिटमेंट होती, आपल्याला बदलापूर शहराला मेट्रो हवी आणि ते मेट्रो मिळवण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आमदार साहेबांनी मेहनत घेतली. त्याबद्दल आपण त्यांचं मनापासून अभिनंदन करू. कारण मेट्रो हा आपला गेम चेंजर पॉइंट आहे बदलापूर शहराचा. दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे की ज्या बदलापूर शहरामध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता 5 लाख लोकसंख्येपर्यंत बदलापूर ठेपलेला आहे. पाण्याचा निश्चित प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा. कमी दाबाने काही ठिकाणी पाणी येतं. 240 कोटीची योजना सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून आपल्याला मंजुरी दिली. येत्या 6 महिन्यात या सगळ्या योजनेचं काम सुरू होईल. याबद्दल त्याचं अभिनंदन करतो. आणि बदलत्या बदलापूरमध्ये या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे नगरसेवक आहेत, त्या त्या विभागाचे सगळे नगरसेवक माझे सहकारी अतिशय चांगलं काम करत आहेत. आपल्या अडीअडचणी निश्चित आपण त्यांच्याजवळ सांगावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. पुन्हा आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता आणि गुणगौरव सोहळ्याकरता आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो, धन्यवाद राजेंद्रजी घोरपडे. अगदी थोड्या शब्दात आपण सर्वांना मार्गदर्शन केलेले आहे. हे मार्गदर्शन नक्कीच मोलाचं आहे.